चटपटीत असं कैरीचं लोणचं आपण करणार आहोत. अगदी लहानापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत मोठ्यांपर्यंत कैरीचं लोणचं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं. जेवणाच्या ताटात जेवणाची शोभा वाढवणारं हे कैरीचं लोणचं आज आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. व्हिडिओ मोठा वाटला तरी कुठेही स्किप करू नका. इथे मी 10 किलोच्या वजनाप्रमाणात कच्च्या कैऱ्या म्हणजेच कच्चे आंबे घेऊन स्वच्छ धुवून घेतले आहेत. नंतर ते एका कापडाने पुसून स्वच्छ केलेले आहेत, साफ करून घेतलेले आहेत. आता त्याचे 2 भाग करून आतल्या कोय असते ती घ्यायची नाही, ती काढून टाकायची, कारण की त्याने कडवटपणा येतो. अशा पद्धतीने मी कोय मोकळी करून घेतलेली आहे. आंबा कट करून घेतलेला आहे. कैरी हळद आणि मीठ लावून ठेवलेला आहे. 2 तास पाणी सुटलेलं आहे. आता ह्या फोडी आपण उन्हामध्ये सुकत घालणार आहोत. तुम्ही याच्यासाठी काही प्रमाण नाही हळद आणि मिठासाठी, कारण की नंतर हे पाणी आपण फेकून देणार असतो. तर अशा पद्धतीने मी या कैऱ्या हळदीच्या पाण्यातनं काढून सुकत घातलेल्या आहेत उन्हामध्ये. छान असं त्याला ऊन दिलेलं आहे. छान कडक झालेल्या आहेत त्या एका दिवसाच्या उन्हाने सुद्धा. तर अशाच पद्धतीने तुम्ही कैऱ्या सुकवून घ्या. आता इथे जवळपास संपूर्ण कैऱ्या मी एका परातीत काढून घेतल्या आहेत. सुकून त्या छोटा आकार त्याचा झालेला आहे. म्हणजे 10 किलोच्या कैऱ्या जवळपास निम्म्या म्हणजेच 5 किलो झालेल्या आहेत. तर तुम्हाला झूम करून दाखवते की कैरी किती मस्त सुकलेली आहे. व्हिडिओ मोठा वाटला तर कुठेही स्किप न करता बघा, कारण की प्रोसेस मोठी असते. लोणचं वर्षभरासाठी करतो. मसाल्यांमध्ये पाहूया आपण. धने 100 ग्राम, काळी मिरी 20 ग्राम, हिंग 1 मोठा चमचा, 2 मोठे चमचे हळद, हे खडा मीठ आहे जे मी मिक्सरमधनं बारीक फिरून घेतलेलं आहे. घरगुती लाल तिखट मिरची पावडर जवळपास 100 ते 150 ग्राम. जर तुमची मिरची तिखट असेल तर 100 ग्राम घ्या, किंवा तुम्हाला जास्त घरात तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात तिखट घालू शकता. जिरे 100 ग्राम, बडीशेप 100 ग्राम, मेथी दाणे 50 ग्राम, आणि ही आहे मोहरी. ही मोहरी मी 200 ग्राम घेतलेली आहे. तर आता हे सर्व जिन्नस आपण एकदा गरम कढई मधून भाजून घेऊया. सर्वप्रथम आपण मोहरी डाळ घालूया, किंवा ही पिवळी मोहरी आहे ती घालून घेऊया. मोहरी छान भाजली, आपण बंद करूया. जिरं भाजून घेऊ. जिरं भाजलंय, आपण काढून घेऊया. मेथी घालूया. मेथी काढून घेऊया, भाजली आपली छानपैकी. बडीशेप घालून घेऊ. बडीशेप भाजली, काढून घेऊया आपण. धने घालून घेऊ. धने काढून घेऊया आपण. काळी मिरी आणि 4 लवंग घेतल्यात, त्या भाजून घेऊया आपण. मिरी छान भाजली आहे, आपण आता काढून घेऊया. इथे आपण सर्व जिन्नस भाजून आता आपण थंड करायला ठेवले आहेत, कारण की गरम काय आपण ते वाटून घेणार नाही आहोत, आणि गरम वाटलं तर त्याची गुठळा होतील. त्यामुळे थंड करून घेणार आहोत. आणि इथे मी फोडणीसाठी लसूण सुद्धा घेतलेला आहे. तो फोडणीत नाही घालणार, पण तो कैरीवर घालणार आहे. आता हे थंड झालंय, आपण मिक्सरमधून वाटून घेऊया 1 बाय 1. पावडर आपली तयार आहे. याच्यात मेथी, लवंग आणि मिरी ती वाटून घेतली मी. आता ही पण काढूया.
आणि मोहरी पण सुद्धा आधीच मी वाटून घेतली होती. आता आपण धणे आणि जिरे हे वाटून घेणार आहोत. धणे जिरे पावडर सुद्धा आपली तयार आहे. आता आपण बडीशेप वाटून घेऊ. आधी हे काढून घेऊया. बडीशेप वाटून घेऊया आपण. बडीशेप पावडर सुद्धा आपली तयार आहे वाटून. आता ही सुद्धा आपण काढून घेऊया. इथे मी जवळपास 1.25 लिटर तेल गरम करायला घेतलेलं आहे. ते गरम करून घेणार आहे आणि नंतर थंड करून घेणार आहे. तेल आपलं तापलेलं आहे. मी गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवते. तेल आपलं हलकंसं गरम आहे. त्यातच आपण हा हिंग घालून घ्यायचा. आता आपण मिक्स करण्यासाठी हे एवढं मोठं पातेलं घेतलेलं आहे. तर आता आपण या कैऱ्या या पातेल्यामध्ये घालून घेऊया. सर्वात आधी आपण आता या कैऱ्यांवर ही मोहरीची डाळ आहे धने जिरे पावडर ती घालून घेऊ. बडीशेप पावडर ती घालून घेऊ. मेथी आणि काळी मिरी पावडर ती घालून घेऊ. हळद, लाल मिरची पावडर ती घालून घेऊ. वाटलेलं मीठ ते घालून घेऊ. आता हे सर्व आपण आधी एकजीव करून घेऊ आणि मग तेल घालू आणि तेलावरती परत एकदा एकजीव करून घेऊ. तेल घालून घेऊ आपण. आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान असं पद्धतीने लोणचं आपलं मुरलेलं आहे आणि तेल सुद्धा बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आता आपण हे भरणीमध्ये ठेवणार आहोत, पण त्यासाठी मी आधी भरणी पुसून वगैरे घेणार आहे. लोणचं त्याच्यामध्ये ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लोणचं नक्कीच ट्राय करा. मंडळी, लोणचं बरणीमध्ये भरून कापडानं तोंड बांधून व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे. आता हे वर्षभर आपल्याला वापरायचं आहे.
त्यामुळे याच्यातले जिन्नस व्यवस्थित आणि प्रॉपर घातलेले आहेत. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा लोणचं बनवा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.